माझ्या विजयात काँग्रेसचाही मोठा हात, काँग्रेसनेही मला मदत केली। रायगडचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी हे धक्कादायक विधान केले। सुनील तटकरेंच्या वक्तव्यानं विरोधकांच्याही भुवया उंचावल्यात। तर आम्हालाही भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं का आम्ही? सुनील तटकरेंच्या दाव्यानंतर नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची अलिबाग मतदारसंघामध्ये 2-5 हजाराने मी पिछाडीवरती राहील अशाच पद्धतीचं एक वातावरण किंवा एक नॅरेटिव्ह सेट या सगळ्या परिसरामध्ये केला गेला होता। परंतु आमदार महेंद्र शेठ दळवी, भाजपचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांनी आम्हाला केलेली मदत या सर्वांच्या बळावरती 19च्या विधानसभेपेक्षा जास्ती मताधिक्य यावेळेला मला अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाले। आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना आम्ही, तो नाही। निवडून आलं त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली, जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही। आता पुढच्या भविष्यात अजून काय काय आहे ते त्याला आपण ठरवू। पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप प्रणित सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व